नमस्कार. क्रांतीपर्व खालापूर न्यूज चॅनेलवरून बोलतो आहे. मी वसंत पाटील, RTI फेडरेशन खालापूर तालुका अध्यक्ष. ग्रामपंचायत बोरगाव खुर्द 10:45 होत आलेली आहेत. 9:45 या कार्यालयाची वेळ आहे. इथे लॉक दिसतं आहे भलं मोठं. ओसाड कुठेतरी जंगलात आल्यासारखं वाटतं आहे. समोर मोरबे धरणाचं जी मागची बाजू दिसते. बोर्ड कुठलेही नाही आहेत. गटविकास अधिकारी संदीप कराड, पंचायत समिती खालापूर यांना आम्ही नोटीस देऊन उपोषण केलं होतं त्यांच्या पंचायत समिती कार्यालयासमोर की हे असे कामचुकार, कामचोर, बेजबाबदार ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अनेक तक्रारी देऊन ते दखल घेत नाहीत आणि असे असंख्य पुरावे घेऊन संदीप कराड हे ह्या कामचोर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात असा थेट आरोप करत आम्ही 26 दिवस RTI फेडरेशन खालापूर तालुका उपोषणाला बसलो. आणि 26 दिवसानंतर ग्रामपंचायत विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग तनपुरे साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की सर्व तुम्ही म्हणता त्याप्रमाणे शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी होईल. आमचा मुख्य आरोप हाच होता की शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी होत नाही. गटविकास अधिकारी ह्यांच्या पंचायत समिती कार्यालयात या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं RTI फेडरेशन आमचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी संपूर्ण 1 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं विनामूल्य. त्याच्यानंतर जे माहिती अधिकार अधिनियमात कलम 4(1) ख आहे की ज्याची स्वयंप्रेरणेने सो मोटो ज्याला म्हणतात अशी अंमलबजावणी करायची आहे. आणि हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर कामाच्या वेळा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचं नाव म्हणजे जन माहिती अधिकाऱ्याचं नाव लावणं बंधनकारक आहे. अपिली अधिकारी म्हणजे यांचे विस्तार अधिकारी त्यांचं नाव लावणं इथे बंधनकारक आहे. इथे ग्रामपंचायत बोरगाव खुर्द असा फक्त भला मोठा बोर्ड दिसतो आहे. आणि काही नाही. इथे त्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर जनमाहिती अधिकारी म्हणजेच इथले ग्रामपंचायत अधिकारी, त्यानंतर अपिली अधिकारी म्हणजे पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी ह्यांचे या नावाचे फलक लावून त्यांचे मोबाईल नंबर लावायचे आहेत. आता इथून आम्हाला यांची कुठे तक्रार जर करायची असेल तर काहीही बोर्ड नाही आहे. कामाच्या वेळा इथे लावलेल्या नाही आहेत. बहुतेक आओ जाओ घर तुम्हारा असा आहे. ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे इथले संस्थानिक बनलेले आहेत प्रत्येक गावचे. मी वसंत पाटील RTI फेडरेशन अध्यक्ष थेट आरोप केला होता सप्रमाण सगळ्या पुराव्यांसहित की हे ग्रामपंचायत अधिकारी चोर मी येण्यासाठी म्हणतो आहे की आमच्या शासकीय तिजोरीवर डल्ला मारतात. हे दर सोमवारी साधारणपणे सरासरी 2 तास उशिरा येतात. 9:45चा ऑफिस आहे, आता 10:45 झालेले आहेत. 1 तास आलेले नाही आहेत. मी स्टॅटिस्टिक काढलेलं आहे त्यांना आणि दाखवलेलं आहे की खालापूर तालुक्यात 45 ग्रामपंचायती 40 ग्रामसेवकांचा ॲव्हरेज सॅलरी जो आहे तो पर आवर 250 to 300 250 रुपये साधारणपणे पडतो. 300च्या घरातही जातो आहे. पण मिनिमम 250 जरी घेतला तरी आता ह्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी इथे 250 रुपयाची चोरी केलेली असा आमचा थेट आरोप आहे. शुक्रवारी संध्याकाळी हे 4 वाजता जातात 2 तास आणि सोमवारी 2 तास उशिरा येतात 4 तास. म्हणजे 2च दिवसात हे 1000 रुपयाची चोरी करतात. ह्यांना जो पगार दिला जातो हा पगार तिजोरीतनं दिला जातो, आमच्या पैशातनं दिला जातो.
मी स्वतः टॅक्स पेअर आहे. आम्ही जे घरपट्टी किंवा इतर जो टॅक्स भरतो या सरकारी तिजोरीतनं दिला जातो. म्हणजेच थेट जनतेच्या खिशाला ज्याचा भार पडतो असं आमचं म्हणणं आहे. हे करत असताना हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. तनपुरे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, आणि लवकरच अलिबागला हे सगळे पुरावे घेऊन तुमच्याकडे आम्ही येणार आहोत. आज आमच्याकडे किमान 12 GR असे आहेत शासन निर्णय की ज्याची खालापूर तालुक्यात संदीप कराड नावाचा जो गटविकास अधिकारी हे करत नाही आहेत. यांच्या लक्षात आणून देऊन हेतुपुरस्सर करत नाहीत. हा गुन्हा आहे, हा गंभीर गुन्हा आहे. आणि कलेक्टर म्हणून, जिल्हाधिकारी नोडल ऑफिसर म्हणून यांना आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांच्या स्वीय सहाय्यकाने आम्हाला माहिती दिली की तुम्ही आम्हाला GR द्या आणि कसा झाला नाही ते दाखवा. आज हे 10 ते 12 GR घेऊन आम्ही तनपुरे साहेब लवकरच येतो आहे. नोडल ऑफिसर, कलेक्टर त्यांनी अंमलबजावणी यांची करायची आहे. शासकीय GR यांची अंमलबजावणी होते की नाही. आणि आमचं दुसरं काहीही म्हणणं नाही. शासकीय परिपत्रकांची GRची अंमलबजावणी करा एवढी साधी मागणी घेऊन आम्ही संघर्ष करतो आहे. एकच कलमाचा उल्लेख करतो की जे माहिती अधिकारातलं अतिशय महत्त्वाचं कलम आहे, कलम 4(1)(ख). ह्या कलमात अन्वये ह्यांनी दरवाजावर असे बोर्ड लिहायचे आहेत की मी आता इथे आलो, ज्यांना माहिती अधिकारी नसेल तर अपील अधिकाऱ्यांना विचारेल, त्यांच्या कामाच्या वेळा काय आहेत त्या इथे लिहायला पाहिजेत. कुठल्याही प्रकारचा काही बोर्ड नसताना तुम्ही खोटं लिहून दिलं तनपुरे साहेब आम्हाला. पंचायत समिती अधिकाऱ्यांनी तर दिलेलं आहेत, पण तुम्ही खोटं लिहून दिलं. याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीनं थेट व्हिजिट देऊन सगळे व्हिडिओ करतो आहे. आणि एकत्रित व्हिडिओ, सगळे GR आणि यांची अंमलबजावणी कशी होत नाही याचे सगळे पुरावे घेऊन आम्ही नोटीस देऊन तुमच्यासमोर लवकरच आमरण उपोषणाला येत आहोत. तनपुरे साहेब याची नोंद घ्या. आणि कलेक्टर सर, जिल्हाधिकारी साहेब, तुम्हालाही आम्ही भेटून गेलेलो आहोत. हे सगळे पुरावे घेऊन आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येतो आहे. संस्थानिक ग्रामपंचायत अधिकारी, सरंजाम असलेले ग्रामपंचायत अधिकारी इथले राजे राहण्यात आलेले आहेत. आणि हरामाचा पैसा शासनाचा जो आमच्या खिशातनं जातो आहे. लक्षात ठेवा, पब्लिक सर्वंट फार गोड शब्द आहे. तुम्ही लोकसेवक आहात, सरकारी नोकर आहात, जनतेचे नोकर आहात आणि जनता मालक आहे. आणि मालक तुम्हाला इथे विचारतो आहे पायरीवर बसून की काम चोर अधिकाऱ्यांच्यावर कधी कारवाई करणार आहात. लवकरच भेटूया उपोषणात.